नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, सर्वात आधी तर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि मित्रांनो, लास्ट ब्लॉगमध्ये असं बोललो होतो की आता आपले ब्लॉग्स येणार नाही काही दिवस, पण तसं झालं नाही. आणि ते मी कशासाठी बोललो माहिती आहे का, बिकॉज मी ब्लॉग शूट करण्यासाठी कंटेंट वगैरे शोधत असतो ना, कंटेंट आणत असतो. तर आज स्वतःहून माझ्याकडे कंटेंट होता गुढीपाडव्याचा, तर मी म्हटलं आज ब्लॉग शूट करूच आपण. तर त्याच गोष्टीसाठी मी आज ब्लॉग शूट करतोय. आणि आज आपल्याला सकाळपासून आपण खूप कामं केलीत आणि अजून पण पुढे खूप कामं बाकी आहेत. बिकॉज माझ्या घरातले नाही आहे तिकडे, माझ्या घरातले गावी आहेत, ते गुढीपाडवा ते तिकडे साजरा करणार आहेत दरवर्षीप्रमाणे. आणि इथे आता मला काय काम करायचं माहिती का, मी सकाळी उठलो, झाडू वगैरे मारली, लादी वगैरे पुसली, आणि आता मला जेवण वगैरे करायचं आहे. आणि शिवरात्रीला आमच्या म्हणजे कोकणी लोकांमध्ये शिवरात्रीला ना तुळशीमध्ये गळती म्हणून बांधले जाते, एक छोटं मटकं असं ते बांधलं जातं. त्याच्यात ना गुढीपाडव्यापर्यंत रोज पाणी होतच राहायचं, आपण दिवसातून एकदा होतायचं असतं. तर ते आज काढणार आहे. ती पण एक मेन गोष्ट असते कोकणातल्या लोकांसाठी. तर ते पण आज आपल्याला काढायचं आहे. आणि आपली ऑलमोस्ट आता छोटी मोठी कामं झालीच. बाकी आपलं मेन गोष्ट म्हणजे गाईज की आपली जी असाइनमेंट होती गावावरून, मी गावाला जेव्हा गेलेलो तेव्हापासून मी नुसते असाइनमेंटच कंप्लीट करतोय. आणि फायनली काल जाऊन कुठे त्या दोन्ही असाइनमेंट माझ्या कंप्लीट झाल्या. आणि खरंच त्या खूप मोठ्या असाइनमेंट होत्या. आणि मी म्हणजे जेव्हा पण घरात असायचो ना, म्हणजे तेव्हापासून आहे ना, गावी गेल्यापासून मी नंतर जेव्हा पण मला फ्री टाईम भेटायचं त्याचा मी ती असाइनमेंटच लिहायचो. एवढ्या होत्या त्या असाइनमेंट. आणि मी पण खरंच खूप एकदम असा मॅड झालो त्या असाइनमेंट लिहिण्यामागे. तर आता आपल्या त्या असाइनमेंट कंप्लीट झालं तर आपलं एक लोड म्हणजे आपलं एक काम तर इझी आपलं झालं, म्हणजे आपला लोडच निघून गेला. आता आपल्याला एक्झामसाठी प्रिपरेशन पण करायची आहे. त्याच्यावर आपण आता पूर्ण फोकस वगैरे करू. आज आम्ही खरं तर कॉलेजला गेलो असतो, मी आणि साई आम्ही तिकडे स्टडी करणार होतो लायब्ररीमध्ये. बट आज गुढीपाडवा वगैरे होतं, तर त्याला पण येणं पॉसिबल नव्हतं, मला पण येणं पॉसिबल नव्हतं. सो आजचा प्लॅन आम्ही कॅन्सल केला आहे. तर आता आपण बाकीचं सगळं करू. देवपूजा वगैरे मला करायची बाकी आहे, जेवण वगैरे पण बनवायचं बाकी आहे. सो आपण ते लवकरात लवकर बनवायला घेऊ. आणि जे काय असेल ते तुम्हाला दाखवू ब्लॉगमध्ये. ब्लॉग एंडपर्यंत बघा. आता आपली देवपूजा झालेली आहे. आणि मम्मीला मी आता कॉल केला ते तुळशीची गळती बांधली ती काढण्यासाठी. मम्मी बोलली असं काय नाही, दुपारीच काढायला पाहिजे, आता पण काढू शकतो. तर मी आता ती काढतोय. आणि ती झाल्यानंतर आता वाजतायत 10:15. तर मला वाटत नाही एवढ्या लवकर आपल्याला जेवण वगैरे करायला पाहिजे, म्हणून आपण थोडं लेटच करू. म्हणजे 11 पासून स्टार्ट करू आपण जेवण वगैरे बनवायला. हे बघा, ह्याला बोलतात गळती. आणि हे आता आपल्याला काढायचं आहे. तर जास्त काय ह्याच्यावर हळदी कुंकू वगैरे लावायचं आणि ह्याच्यातलं पाणी असं तुळशीमध्ये सोडायचं. आणि मग हे असं दोन साईडला ठेवून द्यायचं, असं मम्मीने सांगितलं आहे मला. इकडे गुढीपाडवा पण अजून कोणी साजरा केला आहे का नाही माहिती, दिसत तर नाही इकडे. पहिलं इकडे खूप लोक म्हणजे असं ना गुढी वगैरे सकाळीच बांधून रेडी व्हायची. एक मिनटं मला दाखवतो तुम्हाला, इकडे दिसत असेल एक. ही बघा, दिसते का तुम्हाला? ही बघा. फक्त या एका म्हणजे या अख्ख्या बिल्डिंगमध्ये फक्त एकानेच बांधली गुढी, बाकी अजून कोणी बांधलीच नाही. आणि मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा ह्या बिल्डिंगमध्ये सकाळी मी उठेपर्यंतच 6-7 गुढी बांधलेल्या दिसायच्या. आपल्या बिल्डिंगमध्ये पण बघू नंतर, आपण जेव्हा खाली जाऊ तेव्हा पण बघू आपल्या बिल्डिंगमध्ये पण कोणी बांधल्या त्या. तर मी आता माझी टू डू लिस्ट बनवत होतो आजच्या दिवसाची. आणि त्यामध्ये मी तुम्हाला काय काय लिहिलं ते पण दाखवतो. नेक्स्ट आपले ब्लॉग कशावर येणार आहेत ते पण तुम्हाला दाखवतो. पहिली तुम्हाला मी आयडिया देऊन ठेवतो. तर हे बघा, ही आजची टू डू लिस्ट आहे. याच्यामध्ये बघा, जो मॅकडॉनल्डवाला व्लॉग आहे, म्हणजे परवाचा जो व्लॉग आहे तो मला अपलोड करायचा आहे. अँड गृहप्रवेशवाली एक रील होती मला भेटलेली पेड एडिट्समध्ये, तर ती एक एडिट करायची आहे. आणि 2 रील आहेत ते मला क्लायंटला सेंड करायचे. एक म्हणजे ही गृहप्रवेशवाली आणि एक म्हणजे कुठली तरी पूजेचीच आहे. त्या 2 रील मला त्या एकाच क्लायंटला सेंड करायच्या आहेत. आणि एक म्हणजे कॉपीराईट फ्री म्युझिक बघायचं आपल्याला आपल्या व्लॉगसाठी. पण ते म्युझिक मी असं बनणार आहे की ते प्रत्येक व्लॉगमध्ये आपलं मी ठेवणार आहे ते बॅकग्राऊंड म्युझिक. सो मला ते बघायचं आहे. अँड आता म्हणजे एक्झाम जवळ आले तर मला अकाउंट्स या सब्जेक्टचं पण स्टडी वगैरे करायचं, थोडेफार सम सॉल्व करायचे आहेत मला. आता मी दाखवतो तुम्हाला माझे व्लॉगचे टॉपिक, म्हणजे आता अपकमिंग व्लॉग्स आपले कशावर येणार आहेत. तर हे बघा, माय फ्रीलान्स जर्नी मी शेअर करणार तुमच्यासोबत, बिकॉज मला एवढा पण एक्सपिरियन्स नाही आहे फ्रीलान्स जर्नीबद्दल. बट जेवढा आहे तेवढा मी शेअर करेन. आणि
रत्नागिरी ट्रिपला जेव्हा आम्ही गेलो होतो तिकडे आमच्यासोबत हॉरर सीन घडला होता, तर मी त्याचा स्टोरी टाईम करणार आहे. अँड रत्नागिरी ट्रिप आमची कशी डिसाईड झाली वगैरे ते सुद्धा मी तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. एक चॅलेंज ब्लॉग बनवणार आहे ज्याच्यामध्ये ChatGPT डिसाईड माय डे असा असेल तो. त्याच्यामध्ये आपण ChatGPTला सांगायचं आपला म्हणजे दिवस आपण कसा स्पेंड करायचा, त्याच्यात आपण काय करायचं वगैरे ते, आणि ChatGPT आपल्याला जे काही प्रॉम्प्ट देईल ते आपण पूर्ण दिवसभरात करायचं. आणि त्यानंतर माझे जे ओल्ड फोटोज आहेत त्याच्यावर मी रिॲक्ट करणार आहे, आणि ते फोटोज बघून खरंच तुम्हाला पण हसायला ना, बिकॉज जेव्हा मी ते फोटोज बघितले आणि मला पण खूप हसायला येत होता की तेव्हा आपली पोजिंग, तेव्हा आपले फॅशन, ड्रेसिंग सेन्स वगैरे कशी होती वगैरे. सो तेव्हा पण आपण एक व्लॉग बनवू. त्याच्यानंतर व्लॉगिंगसाठी मी काहीतरी तुम्हाला टिप्स देणार आहे, बिकॉज मी काय आता एवढा मोठा ब्लॉगर नाही आहे, बट हां मी जेव्हा टेन्थमध्ये होतो तेव्हापासून मी ब्लॉग्स वगैरे म्हणजे ब्लॉगिंग या इंडस्ट्रीला आणि कंटेंट क्रिएशन या इंडस्ट्रीला एक्सप्लोअर करतो आहे वगैरे. तर तेव्हापासून मला जेवढ्या पण गोष्टी माहिती आहेत तेवढ्या मी सगळ्या गोष्टी तुम्हाला शेअर करेन. हे थोडंसं म्हणजे मोठा टॉपिक होणार आहे, मीटिंग विथ मराठी कॉन्टेंट क्रिएटर. तर मला मराठी कॉन्टेंट क्रिएटरची जिकडे लोकेशन भेटेल तिकडे मी जाणार त्यांच्यासोबत भेटायला, आणि ट्राय करणार की त्याच्यामध्ये आपण जे कोण फेमस कॉन्टेंट क्रिएटर आहेत मराठी त्यांना भेटायला. तर आता आपली टू डू लिस्ट पण बनली आहे. आता तुम्हाला मी ते ब्लॉगिंगचे टॉपिक्स पण दाखवले अपकमिंग ब्लॉगचे. आता आपल्याला जेवण बनवायला घेतलं पाहिजे. ते बनवून झाल्यानंतर मग आपण जेवायचं, थोडा वेळ झोपाले तर झोपायचं, नाहीतर मग स्टडी करायचं. आपल्याला आता स्टडीवर थोडं फोकस करायला पाहिजे. भात आता ऑलमोस्ट बनत आला आहे, आणि बटाट्याची भाजी बनवायची म्हणून मी बटाटे पण त्याच्यातच ठेवले होते कुकरमध्ये. ते पण भातासोबतच उकडून येतील. आणि आता आपलं डाळीचं चालू आहे सगळं काम. कुकर वगैरे ठेवलं आहे, तेल वगैरे आतमध्ये ओतलं आहे, आणि हे सगळं रेडी करून घेतलं आहे. मीठ, मसाला, हळद, जिरा, राई आणि हे हिंग आहे. सो आता आपण हे सगळं टाकून घेऊ आतमध्ये. आता आपलं ऑलमोस्ट झालं आहे. हे डाळ पण आपली बनवून होईलच. कुकरच्या पण आता 2 शिट्या होतील. आणि कालचा एक डब्बा होता तर आपलं 2 डबे आहेत आपले भाताचे. ज्या लोकांना असं वाटतं ना की हां घरातले नसले की मग घरात एकदम फ्रीडम असतं, कोण ओरडायला नसतं, आणि जे हवं ते करा, एकदम 12-12 वाजेपर्यंत झोपलं तरी पण कोण उठवायला नसतं वगैरे, त्या लोकांनी हा व्लॉग नक्कीच बघितला पाहिजे. आणि जर तुमच्या ओळखीत असे कोण माणसं असतील तर तुम्ही त्यांना हा व्लॉग नक्कीच शेअर करा, कारण त्यांना समजलं पाहिजे घरातले नसल्यावर काय हालत बेकार होते ती. हे बघा आता ह्याच्यामध्ये डाळ बनवली, ह्याच्यामध्ये भात आपला झाला आहे पूर्ण. 2 शिट्या वगैरे त्याच्या निघाल्या. आता डाळीच्या 6 शिट्या यायच्या बाकी आहेत. त्या झाल्या की मग आपण बटाट्याची भाजी बनवू. आणि मम्मी मला बोलली की गोड तुला काय जमणार नाही करायला, सो तू नॉर्मल गुळचूनच ठेव, पण मी ट्राय करेन काहीतरी वेगळं चांगलं गोड बनवायला. आता घरामध्ये मला इकडे शेवया तर दिसतोय, पण मला माहिती नाही ते कसं बनवतात ते, तरी पण मी यूट्यूबवर थोडीफार त्याची रेसिपी बनवेन, आणि जर तो बनला तर चांगलाच होईल आपल्यासाठी पण. तर मजा नाही आजच्या ब्लॉगमध्ये. खरं तर मला एक समजत नाही की आजचा व्लॉग म्हणजे असा कुकिंग व्लॉग नक्की बनतं का काय अजून वेगळा फेस्टिवलसाठी व्लॉग बनतोय. तरी पण मजा येईल खूप. आणि आता आपण एक काम करू, दुधाना जाऊ दुकानात, आणि तिकडनं मग दूध वगैरे घेऊन येऊ, आणि हे काम पण आपलं कंप्लीट करू. आपल्याला डाळीच्या 6 शिट्या काढायच्या आहेत, आणि मोजून फक्त 3 शिट्या झाल्यात, आणि तेवढ्यातच डाळीचा इतका मस्त वास येतोय ना. तरी त्याच्यामध्ये मी अजून कोथिंबीर पण टाकली नाही. जर ती टाकली तर किती अजून मस्त वास येईल ना चांगला. दूध आणलं मगाशी, आणि ड्रायफ्रूटचं पॅकेट राहिलेलं ते परत आणायला गेलो. आपलं डाळ आणि भात आधीच झालं होतं, आणि बटाट्याची भाजीसुद्धा आता झाली, शेवयाची खीरसुद्धा झाली. तर आता लवकर नैवेद्य दाखवू आणि जेवायला घेऊ.
हे आहे ते देवाकडे जाणार नैवेद्य, आणि हा नैवेद्य जो आहे तो इकडे असणार तुळशीमध्ये. तर आता आपण लवकरात लवकर नैवेद्य ठेवून घेऊ आणि डायरेक्ट जेवायला बसू. आता आपण जेवून घेऊ आणि बघू आपण एकदा काय काय बनवलं आहे, ते कसं कसं बनलं आहे, ते कसं खाण्यासारखं बनलं आहे की नाही ते पण बघू आपण. तर ही बघा, ही आहे आपली डिश आजची. तर डाळ भात, बटाट्याची भाजी आणि शेवयाची खीर हे आपण आता खाऊन बघू. खूप दिवसानंतर मी आज इकडे आलो आहे वॉकला, कारण मध्ये खूप दिवस झाले मी आलो नव्हतो. आणि मी स्टार्टिंगला ना इकडे मोटिवेशनल रील्स बनवतो ह्या साईडला असा राहायचो. आणि तर ही आहे ती प्लेस. आणि खूप दिवसानंतर मी आज वॉकला आलो, थोडं चांगलं वाटतं, गाण्या वगैरे ऐकत आलो. वॉक एन्जॉय करू आणि तुम्ही बी-रोल्स एन्जॉय करा. मी पहिला आहे ना इकडे रात्री 8च्या नंतर यायचो, नाही तर 8 वाजता यायचो. तर तेव्हा एवढी मजा नाही यायची. आणि आता ह्या टाईमला मी येतो ना, म्हणजे जेव्हा उजेड असतो तेव्हा 5-6 वाजता, तर तेव्हा इकडे खूप मजा येते. आणि इकडे व्ह्यू पण खूप चांगला वाटतो. बघा ना समोर त्या साईडला एक ग्राउंड आहे वगैरे, ऊन वगैरे पण खूप चांगलं लागतं. मित्रांनो इकडे आल्यावर ना असं वाटतं की मिनी गोवा वगैरे जे असतात ना तिकडे आल्यासारखं वाटतं. बघा मागे बॅकग्राऊंड पण तसं दिसतं. ही क्रेन बघितल्यावर मला एक गोष्ट समजत नाही की ही आणतात कशी आणि ही लावतात कशी. म्हणजे ही आणताना किंवा नेताना कधी मला दिसलेच नाहीत. कालपर्यंत जागा रिकामी होती, आज जरी इकडे ही क्रेन आणून लावली आहे. पवन ओपी इन द हाऊस. तर मित्रांनो आत्ता आपण आलोय वॉकवरून, आणि वॉकवरून येतात आपल्याला आपला एक जुना मित्र भेटलाय, ज्याची माझ्याशी ओळख 12th असताना झाली होती. 12th होतो तेव्हा मी एक कळव्याचा क्लास जॉईन केला होता 12th. तर तेव्हा त्याच्याने माझी ओळख झाली. तो माझ्याच बेंचवर बसायचा, आम्ही दोघं एका बेंचवर बसायचो. त्यानंतर त्यांनी 12th एंडिंगच्या 2 महिने आधीच क्लास लिव्ह केला. तर त्यानंतर आमचं त्याच्याशी कोणाचंच काही कॉन्टॅक्ट वगैरे झालं नाही. आणि आत्ता मी वॉकवरून येताना तो अचानक माझ्यासमोर उभा होता, कोणासाठी तरी वेट करत होता. अचानक माझ्या समोर झाला, मी त्याला हाक मारला, आम्ही बोललो वगैरे. तो खरंच खूप खुश झाला, मी पण खूप खुश झालो, कारण इतक्या चांगल्या दिवशी तो आमचा चांगला मित्र भेटला वगैरे आम्हाला. अँड आम्ही लोक बोललो 10-15 मिनटं आम्ही बोलत उभे राहिलो वगैरे, नंबर एक्सचेंज केले. आणि आता हा मी ब्लॉग एंड करतोय, बिकॉज आता रात्री दाखवण्यासाठी मला काहीच नाही तुमच्यासाठी. बिकॉज जेवण वगैरे आपण दुपारीच बनवलं आहे, तर आता आपल्याला तेच गरम करून खायचं आहे. आणि मी स्टडी वगैरे आता करेनच, राहिलेलं जेवढं माझ्याकडे आता टाईम आहे तेवढ्या वेळात मी स्टडी वगैरे करेनच. तर मी म्हटलं हा ब्लॉग आता एंड करतो. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही कॉमेंट करून नक्कीच सांगा. जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर या ब्लॉगला लाईक, शेअर, कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. अँड भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. मी तुमच्यासाठी असेच चांगले चांगले ब्लॉग्स आणत राहीन. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.